ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। मागच्या अध्यायामध्ये सायंदेवाची कथा आपण ऐकली आणि उदरव्यथेने पीडित झालेल्या ब्राह्मणाला भोजन घालून कसं काय श्रीगुरूंनी त्यातून सोडवलं याची कथा आपण ऐकली। आज आपण पुन्हा सिद्ध आणि गंगाधराचा जो काही सरस्वती गंगाधराचा जो काही संवाद चालू आहे तो आता पुढे ऐकणार आहोत। नामधारक शिष्यलेखा विनमी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते प्रियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होया म्हासी ऐसी। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती। तेव्हा सरस्वती गंगाधरांनी त्याला विनंती केली आहे सिद्धाला की उदरव्यथेच्या ब्राह्मणाची कथा आपण ऐकली आणि श्रीगुरु त्याच्यावर कसे प्रसन्न झाले आणि त्याची उदरव्यथा कशी संपवली ही कथा आपण ऐकली। गुरुक्षेत्र हा कामधेनू आहे। एकाच गुरुक्षेत्रातून अनेक प्रकारचे लाभ होतात आणि यासाठी पुढील कथा तुम्ही मला सांगा अत्यंत उत्सुकता उत्पन्न झाली त्या सरस्वती गंगाधराला। ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुक्षेत्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारोनी। तेव्हा सिद्धाने पुढे विस्ताराने गुरुक्षेत्र सांगायला सुरुवात केली। ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। सायंदेवाच्या घरी ब्राह्मण भोजन झालं आणि श्री गुरुही त्या ठिकाणी गुरूंनीही प्रसाद घेतला आणि ते अत्यंत प्रसन्न झाले। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद प्रियेसा। गुरुभक्तीचा पायांची पूजा सायंदेवानी केली आणि त्यामुळे श्रीगुरु अत्यंत प्रसन्न झाले। तया सायंदेव द्विजासी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझ्यावरी। तुझ्या घरामध्ये वंशवंश माझी भक्ती चालेल, माझी तुझ्यावर अत्यंत प्रीती चढलेली आहे। ऐकोनी श्रीगुरुचे वचन सायंदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुन्हा। हे ऐकल्यानंतर श्रीगुरूचं हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर सायंदेवाला आनंदाचं भरतात आणि वारंवार तो श्रीगुरूच्या पायावर आपलं माथा ठेवू लागला। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्यामाये नसत दिससी नरू वेदा अगोचरू। तुझा महिमा वेदांनाही अगोचर आहे अशी श्रीगुरूची स्तुती सायंदेवाने सुरू केली। विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्यमुकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन ताराव्या। तुम्ही भक्तांना तारायचं म्हणणंच हे मानव स्वरूप धारण केलेलं आहे। तव महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी ह सौख्य पुत्रपौत्री अंती द्यावी सद्गती। तिथं श्रीगुरूंनी त्याला आधीच वचन दिले की माझी भक्ती तुझ्या वंशात वंश चालू राहील। ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असतो। आणि मग त्यांनी आपली व्यथा सांगितली की मी यवनाच्या द्वारी सेवा करतोय। माझा हा जो काही यवन आहे ज्याची मी सेवा करतो तो अत्यंत महाक्रूर आहे। पती संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो बहुवसी याची कारण्या मासी बोलावी तसे परियेसा। दरवर्षी तो कुठल्या न कुठल्या ब्राह्मणाला भरून त्याचा घात करतो आणि यावेळी आता त्यांनी मला बोलवलेलं आहे।
जाता त्याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी. तेव्हा आता माझी भेट झाल्यावर तो माझाही प्राण घेणार आहे, यात मला काही शंका नाही. परंतु आता तर तुमची भेट झाली, तेव्हा माझा प्राण कसा जाईल बरं. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती, तया प्रति विप्रमस्तके हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या. तेव्हा श्री गुरुनी मस्तकावर हात ठेवला, अजिबात चिंता करू नको, मी तुझ्या मागे आहे. क्रूर यवना ते भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हा प्रती, चोवरी परतोनी तू येसे असं आम्ही भरोसा. तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया. तर मी इथे आहे तोपर्यंत तू यवनाला जाऊन भेटून ये, आम्ही तुझी वाट पाहणार. निजभक्त आमचा तुची होसी, परंपरी वंशोवंशी, अखिलाविष्ट तू पावसी, वाढतीस वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती, पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. माझा वंशवंशी तुम्ही माझी भक्ती कराल, तुझे पुत्रपौत्र भरपूर होतील, आनंदाने सौख्यानेही तुझा संसार चालेल आणि शतायुषी व्हाल तुम्ही सर्व. ऐसा वर लाधोनी निघे सायनदेव ब्राह्मण. असा वर मिळाल्यानंतर सायनदेवाच्या मनामध्ये भरपूर धैर्य उत्पन्न झालं. निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. त्या यवनाजवळ तो सायनदेव त्वरित गेला. गुरुनी आश्वासन दिलेलं आहे की मी तुझी वाट पाहतोय. कालांत का यमदेखा, यवनदुष्ट पर्येसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर अंगाची त्याच्या लाही लाही झाली त्या यवनाची. विन्मुख होऊन घरात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यात. आणि हा रागाने तो आत घरात चालला गेला. कोपालिया ओळंबियासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरुकृपा असे द्यासी, काय करील यवन दुष्ट. अरे पण त्याच्यावर गुरुची कृपा आहे ना, तो यवन काय करणार आहे त्याला. गरुडाची पिलियासी, सर्प कैसा डसी, तैसा त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. गुरु कृपा असल्यामुळं त्या ब्राह्मणाचा काय घात करू शकणार होता तो यवन. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरुकृपा ज्यासी, कळीकाळाचे भय नाही. गुरुकृपा ज्याला आहे त्याला कळीकाळाचं अजिबात भय बाळगायचं कारण नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण, भय कैसे तया दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करेल. अपमृत्यू कसा काय येईल अशा माणसाला. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय, श्री गुरुकृपा हो ज्यासी होय, यमाचे भय नाही तया. म्हणजे ज्याच्यावर गुरुची कृपा आहे त्याला यमाचं भय बाळगण्याचं काहीही कारण नाही. ऐसिया परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून, दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही ज्यासी. यवन घरात गेला आणि त्याला दृढ अशी झोप लागली. आणि काय पाहतोय तो. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी, जागृत होऊनी पर्येसी, प्राणांतिक व्यथेसी, कष्ट तसे ते. प्रचंड हृदयात ज्वाळा उत्पन्न झाल्या त्याच्या आणि जागृत होऊन प्राणांतक त्याला व्यथा झाल्या. स्मरण कसलं काही राहिलं नाही. म्हणे शस्त्र मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपला एक विप्र आलेला आहे, ब्राह्मण आलेला आहे आणि तो आपल्याला आपलं छेदन करतो आहे असं त्याला स्वप्नामध्ये दिसलं. स्मरण झाले ते वेळ एकदम त्याला आठवलं की बाहेर ब्राह्मण उभा आहे, सायनदेव बाहेर आहे. धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळत असे चरणकमळी, म्हणे स्वामी तूच माझा. काय गुरूंचा चमत्कार. एवढा मोठा क्रूर यवन, परंतु सायनदेवाच्या पायावर तो गडबडा लोळायला लागला आणि त्याला उलटा तो म्हणतो की तूच माझा स्वामी आहेस. तू ते पाचरिले कवणी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषण देऊनी, निरोप देत देवळे. अरे तू जा परत. वस्त्रभूषण देऊन त्याचा सत्कार केला त्या यवनाने आणि मग त्याला निरोप दिला. संतोषवनी दिजवर आला ग्रामी, सत्वर गंगा तीरी, जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. काय त्या सायनदेवाला आनंद झाला असेल. एवढं मोठं संकट त्याला वाटत होतं. आपला जीव यवन घेणार असं त्याला वाटत होतं. उलट त्या यवनाने त्याचा सत्कार करून परत पाठवलं. देखोनी श्री गुरुसी नमन करी, भावेसी स्तोत्र करी बहुसी, सांगे वृत्तांतानंद आद्यंत.
तेव्हा श्रीगुरूला सर्व काही वर्तमान काय घडलं ही सर्व कथा सायमदेवानी सांगितली. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासती दक्षिण दिशे जाऊ म्हणते स्नान तीर्थयात्रेसी. झालं गुरूंचं काम जे त्या क्षणी होतं ते झालं. त्याला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्ती झाली आणि मग ते त्याला म्हणतात की आता स्नानतीर्थेसाठी आम्ही आता दक्षिणेकडे चाललो. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून नवसंभे आता तुमचे चरण आपण येई न समागमे. देवाला आता वाटलं की नाही हे झालं सगळं, आता आपण गुरुदेवांच्या बरोबरच गेलो पाहिजे. तेव्हा तुमचे चरण काही मी आता सोडणार नाही, तुमच्या समवेतच मी येईन. तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तूच देवा कृपा सिंधू. देवा तूच कृपा सिंधू आहेस, मी आता तुला सोडणार नाही. उद्धराया सगरासी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी मासी दर्शने उद्धार आपला. सगर जसा आला त्याचा उद्धार करायला गंगा आली आपल्या भूमीवर, तसा श्री गुरु तुम्ही माझ्या उद्धाराकरता या ठिकाणी आलेले आहात. तुम्ही भक्तवत्सल आहात, तेव्हा आम्ही तुमच्याबरोबर येणार असा तो आग्रह धरायला लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी. श्री गुरु म्हणती ते तेव्हा संतोष श्री गुरुना संतोष झाला. विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी. श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. नाही, आम्हाला दक्षिणेकडे तीर्थस्नानांना वेगवेगळ्या तीर्थांना भेटी द्यायला जायचं आहे आणि तू काय आमच्याबरोबर सध्या येऊ नको. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. त्यानंतर मला तुझी भेट दक्षिणेच्या ठिकाणी होणार आहे. आम्ही तुमचे ग्रामासमित वास करू हे निश्चित. तो आहे कडकंजीचा, कांचीचा आहे. तेव्हा कांचीजवळ आम्ही राहणार आहोत हे त्याला त्या आधी इतके वर्ष आधी सांगतायत. आणि त्या ठिकाणी इत्र वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे. आणि त्या ठिकाणी सर्व तुझा जो काही गोतावळा आहे सगळा घेऊन तू माझ्या भेटीला ये. न करे चिंता असा सुखे सकाळरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती. त्यावेळी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि शपथ घातली की मी भेटणार आहे तुला, काही चिंता करू नको, तुझं सगळं अतिशय सुंदर आता तुझा संसार होणार आहे. भाक देती त्यावेळी ऐसे परी सांगूनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महातीर्थ. ते असं सांगून श्री गुरु पुन्हा प्रदक्षिणा तीर्थयात्रेला निघाले आणि वैजनाथ महाक्षेत्र ज्या ठिकाणी आरोग्य भवानी राहते आहे, आरोग्य भवानीचं जिथं ठिकाण आहे त्या ठिकाणी श्री गुरु आले. समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे. त्या ठिकाणी ते गुप्तरूपाने राहिले. श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त वावयासी. हो ते शिष्य बहु त्यासी कोठे ठेविले. नामधारक सिद्धांना विचारतं का बरं असे ते गुप्त का राहिले त्या ठिकाणी, इतके शिष्य त्यांच्याबरोबर होते. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. आणि मग पुढच्या कथेमध्ये नामधारकाला हे सिद्ध ही सगळी पुढची कथा सांगणार आहे. पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करुणी एकाग्र ऐका श्रोते सकळिक. वास सरस्वतीचे तीरी सायनदेव आज साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली. गुरुचरित्र अमृत सायनदेव व्याख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे. आणि या ठिकाणी ही कथा संपते आहे. सायनदेवाचा संबंध वारंवार पुढे गुरुचरित्रामध्ये अनेक ठिकाणी येणार आहे. आणि पुढे हे जे गुरुचरित्र लिहिलं गेलं हे नागनाथाचा नातू सरस्वती गंगाधर या कुळाला ती सेवा श्री गुरुने समर्पण केलेली होती की ही सेवा तुमच्या वंशोवंशी माझी सेवा घडणार आहे हे आधीच सांगितलेलं होतं त्यांनी. तर अशा प्रकारे आरोग्य भवानी वैजनाथला श्री गुरु आले. तिथे ते गुप्तरूपाने राहिले असं आपण मगाशी बघितलेलं आहे. आणि 1 संवत्सर त्या ठिकाणी गुप्तरूपाने राहिले. आता हे गुप्तरूपाने राहिले का राहिले असतील बरं,
त्यांना गुप्त रूपाने राहण्याची गरज काय पडली? त्या कारणे त्या स्थानी श्री गुरु राहिले गौप्यगुणी, शिष्य सकळ बोलावणी निरोप देती यात्रेसी. सर्व शिष्यांना त्यांनी बोलावलं आणि त्यांना यात्रा करण्यासाठी त्यांनी निरोप दिला. एकाच ठिकाणी हे इतके सगळा गोतावळा जमवून राहण्यापेक्षा आपण काही काळ गुप्त राहावं आणि त्या निमित्ताने आपल्या या सर्व शिष्यांना या तीर्थयात्रा घडवाव्यात असा त्यांचा उद्दिष्ट होतं. सकळ शिष्य बोलावणी निरोप देते नृसिंहमुनी. त्यावेळी त्यांना निरोप दिला आणि समस्त तीर्थे आचरोनी यावे भेटी श्रीशैल्या. त्यांचं किती कसं पुढे जाऊन त्यांच्या डोक्यात काय काय होतं आणि ते किती आधीपासून ठरलेलं होतं हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. श्रीशैल्याला गुप्त रूपाने आपण पुढे जाणार आहोत हे त्यांना माहिती होतं. त्या ठिकाणी आपण आपला देह पलीकडे नेणार आहोत आणि मग त्यानंतर गुप्त होणार आहोत हे त्यांना त्या इतक्या आधीपासून वैजनाथला आल्यापासून माहिती होतं. सगळं त्यांचा कार्यकाळ, सगळं त्यांचं कार्य, सगळं काही ठरलेलं होतं आणि फार अतिशय हल्लीच्या काळात जरा प्री प्लॅन्ड म्हणतात तसं ते सगळं होतं आणि त्यांना त्याची कल्पना होती. कुठे किती राहायचं, कोणाशी काय करायचं, कोणाकोणाचा उद्धार करायचा हे सर्व काही त्यांचं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांचा हिशोब चाललेला होता. आणि म्हणून ते या वैजनाथ तीर्थक्षेत्री एक संवत्सर गुप्त रूपाने राहिले. आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी निरनिळ्या नद्यांच्या तटाक यात्रा करण्यासाठी पाठवलं. खरं म्हणजे या शिष्यांची इच्छा नव्हती आपल्या गुरूंना सोडून पुढे जायची. तुमच्या दर्शन मात्रेशी समस्त तीर्थे आम्हासी. ते असं म्हणतात की गुरुदेव तुमच्याच पायी आमची सर्व तीर्थ आहेत, आम्हाला कशाला पाठवता? आम्ही जावे कवणे ठायासी सांडोनी चरण श्री गुरुची. समस्त तीर्थे श्री गुरुचरण ऐसे बोलती श्रुती पुराणे. हा दाखला ते त्यांना देत आहेत की गुरुचरण हेच समस्त तीर्थ आहेत, तर आम्हाला तुम्ही कशासाठी तीर्थयात्रा करण्यासाठी सांगता आहात? का हिंडावे रानोवान, कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया. असा उलटा प्रश्न ते आपल्या श्रीगुरूंना विचारत आहेत. परंतु श्रीगुरूंना प्रकट जास्ती राहायचं नव्हतं. त्या ठिकाणी त्यांना गुप्त व्हायचं होतं. श्री गुरुमूर्ती शिष्याशी आम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5वे दिवशी एके ठाई वास करू. संन्यास धर्माचं पालन करतोय. 5व्या दिवशी 4 दिवस एका ठिकाणी राहिल्यानंतर 5व्या दिवशी त्या ठिकाणी राहायचं नाही असा आमचा नियम आहे. चतुर्थाश्रम घेऊनी हिंडावे तीर्थभुवनी तेथे मन स्थिर करोनी मग राहावे एकस्थानी. तेव्हा माझ्याप्रमाणे तुम्हालाही तीर्थभुवनी हिंडणं आवश्यक आहे. या सर्व ठिकाणी हिंडल्यानंतर मग मन स्थिर राहून मग एका ठिकाणी राहावं असा प्रघात त्यांनी सांगितला. या ठिकाणी विशेष आमुचे वाक्य ऐक, अंगीकारणे अधिक तीर्थे हिंडोनी सकळीक मग यावे आम्हा पासी. सगळ्या तीर्थाटनाला जा तुम्ही, बहुधाम्य नाम संवत्सरासी आम्ही येऊ श्रीशैल्यासी. हे त्याने आधी सांगितलेलं आहे. श्रीशैल्याला केव्हा येणार, तेथे आमच्या भेटेसी यावे तुम्ही सकळीक. त्या ठिकाणी ते त्या सर्व शिष्यांचा नंतर पुन्हा निरोप घेणार होते. ऐसे परी शिष्यासी सांगती श्री गुरु परियसी समस्त लागली चरणासी ऐक शिष्या नामकरणी. तर सिद्ध नामकर्णींना सांगतात, पहा सगळे शिष्य त्यांच्या मागे लागले. शेवटी श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला आणि काय सांगितलं की आम्ही जातो आम्ही भरोसी करू नये तीर्थे भूमीवरी. श्री गुरुवाक्य जोन करी तो पडे रौरव घोरी. त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जावे आम्ही कवणतीर्था निरोपावी जी समर्था. शिष्य त्यांना विचारतात की आम्हाला मान्य आहे की गुरुची वाक्य आज्ञा जर आम्ही मोडली तर आम्ही रौरव घोरात जाऊ. त्याप्रमाणे आम्ही जाणार नाही, आम्ही जाऊ. तुमची आज्ञेचं आम्ही पालन करू. फक्त कुठे कुठे जायचं एवढा आम्हाला तुम्ही आधी सांगून टाका. मग त्याप्रमाणे ते सांगतात की ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे जावे तुम्ही त्वरित गंगा भागीरथी सेवावया. गंगा भागीरथीची सेवा करा, त्या ठिकाणी जा. नंतर भागीरथी तटाकात जा, नंतर यमुना तीरी जा
आणि एकेका ठिकाणी कशी कशी फळं आहेत या सगळ्यांचं वर्णन. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरी असे सांगा, चतुर्विंशती गावे करून स्नान करावे तटाकी. ह्या प्रत्येक ठिकाणी या नद्यांच्या ठिकाणी इतकी अशी काही जी काही स्थळं आहेत त्या सगळ्यांचं ते वर्णन करतात की तुम्ही कुठे कुठे जा. करुणा नदी कुशावरती श्रुत कृष्णा वेणी ख्याती विस्तारता नदी शरावती असती नद्या मनोहर. या नद्या अतिशय मनोहर स्थळ. त्या निमित्ताने अखंड देश तुम्ही सर्व फिराल. तर निरनिळ्या ठिकाणी संगम लागतील. या सगळ्या संगमस्थानी तुम्ही स्नान करा. सेतुबंध भूमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा. मग बद्री तीर्थ नदी तीर्थ कुरुक्षेत्र श्रीशैल्य यात्रेस महालय तीर्थ विप्रापती तर्पणे ऐका. द्विचत्वावरी कोळेनिका स्वर्गा जाती भरवसा. 42 कोळ्यांचा उद्धार होईल. ही सगळी तीर्थयात्रा तुम्ही केल्यानंतर केदार तीर्थ आहे, पुष्कर तीर्थ आहे, कोटी तीर्थ, नर्मदा तीर्थ, मातृकेश्वर, अशा अनेक सगळ्या तीर्थांचं ते वर्णन करतात. कुठे कुठे तुम्ही जा, कुठे जायचं, या सगळ्यांचा श्री गुरूंची आज्ञा असते की या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. संन्यासी धर्म किती कठीण आहे. एका जागी राहायचं नाही आणि सर्वत्र फिरत राहायचं. कुठल्याही जागेचा सुद्धा मोह ठेवायचा नाही. हा याच्यामध्ये उद्देश आहे. मोह नाही. पहिले आपले आईवडील इष्टजन सगळ्यांना सोडायचं आहे, मगच संन्यास. पाहिलं तुम्ही नरहरी केवळ 8व्या-9व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आहे. आईबापांना आपल्या सोडलेलं आहे. मोह सोडण्याचं कर्तव्य तिथून चालू होतं. त्यानंतर संन्यास आणि त्यानंतर तीर्थस्थान. वेगवेगळ्या एका जागेचा सुद्धा मोह ठेवायचा नाही. एका ठिकाणी राहायचं नाही. हा संन्याशांना नियम घालून दिलेला आहे. आणि मग अशा ठिकाणी फिरत फिरत तुम्ही कुठे या. बद्रीनारायण नदी तीर्थ पुण्यक्षेत्री कुरुक्षेत्री करा श्रीशैल्य यात्रेशी असं सगळं वर्णन करता येते. या ठिकाणी तुम्ही जा. पुरींद्र चंद्र नदी तीर्थ गोकर्ण शंखकर्ण स्नान बर्वे मनोहर. अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालिग्राम तीर्थासी शबरग्राम मुक्ती क्षेत्र. आणि त्यानंतर गोदावरी तटाया. गोदावरी तटाकेसी योजने 6 परियेसी तेथील महिमा आहे ऐसी वाजसेय वाजपेय यज्ञ समपुण्य 14 वेळा तिन्ही तटाक यात्रा एकाग्रपणे मन लावून ही सगळी तटाक यात्रा करा. स्नान करिता होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय. या सरळ निरनिळ्या तटाक क्षेत्राच्या निरनिळ्या तीर्थांमध्ये जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा तुम्ही महाज्ञानी व्हाल. महापातकी सुद्धा शुद्ध होईल. इतकं महत्त्व या तीर्थांना आहे. आणि मग गोदावरी संगमी यावे. षट त्रिगुणेसी कृष्णफळ. पूर्ण नदी तटाकेसी 4 गावे आचरा हरची. कृष्णा वेणी तीरासी 15 गाव. कुठे कुठे कुठल्या नदीच्या ठिकाणी किती गावांमध्ये तुम्ही जा हे सगळं त्याने सांगितलेलं आहे. तुंगभद्रा आहे, पंपा सरोवर आहे, हरिहर महाख्याती, तैसीच भीमरथी 10 गावे तटाके यात्रा. मांडुलिंग मातृलिंग क्षेत्र बर्वे पुरी गाणग तीर्थे असती तेथे सांगा अष्टतीर्थे मनोहरी. त्यावेळी गाणगापूरच्या अष्टतीर्थांचाही ते वर्णन करता आहेत. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात. वृक्ष तेथे असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाणा. तया अश्वत्था सन्मुखेसी नृसिंहतीर्थ परियेसी. तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे. तया पूर्व भागेसी तीर्थ पापविनाशी तदनंतर परियेसी रुद्रपाद तीर्थ असे. चक्रतीर्थ असे एक. केशवदेव विनायक कोटीतीर्थ विशेष. मन्मथ तीर्थ पुढे असे. कल्लेश्वर देवस्थान तेथे असे. गांधार भुवन ठावा असे. अनुपम जाण सिद्धमुनी गाणगापुरी. तेथे जे जन अनुष्ठान करती त्वरित कामना सर्व पावती. कल्पवृक्ष असे यती काय नो हे मनकामना. अशा प्रकारे भीमातीरांची वेगवेगळी सगळी वर्णने ते त्या ठिकाणी करतात. आजही आपण गाणगापूरला जातो पण केवळ महाराजांचं एक ठिकाण पाहून आपण परत येतो. असे भोज्याला शिवल्यासारखे कुठल्या तीर्थस्थानी जाऊ नये. या सर्व अष्टतीर्थांचं जे वर्णन केले आहे त्या ठिकाणी तुम्ही गेले पाहिजे. कशासाठी ही निर्माण झाली तीर्थ? ही तीर्थ तुम्हाला पावन करण्यासाठी निर्माण झालेली आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्ही गेलात त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जाऊन आलं पाहिजे. नंतर तुंगभद्रा आली. कर्कराशी सूर्य येता मलप्रभा कृष्णा संयुता. सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्यादी पापे जाती.
भीमा कृष्ण संगमेशी स्नान करता परियेसी 7 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा. या ठिकाणी स्नान केलं असता 7 जन्म विप्राचा मिळतो असं श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. तुंगभद्रा संगम देखा तेथुनी फळ त्रिगुणी आहे तरिक निवृत्ती संगमायका चतुर्गुण तयाहुनी. पाताळ गंगेच्या स्नानी मल्लिकार्जुन जर्जनी पुण्य षड्गुण तयाहुनी पुनरावृत्ती नाही जा. हे सर्व केल्यानंतर पुनरावृत्ती नाही, पुन्हा जन्म नाही, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल. लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे. आणि त्यानंतर पुन्हा सगळे पुढचे एक 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 वर्णन करताना ते सांगतात. पुरुषोत्तम चंद्रकोंडेसी कोटीतीर्थ परियेसी महालक्ष्मी कोल्हापुरेसी दक्षिण काशी करवीर तया सन्निध असे बरवे कोल्हग्रामी नरसिंहदेव. या ठिकाणी आहे जा तुम्ही, हे सगळी ठिकाणं बघितली पाहिजे. गुरुचरित्राची जी आम्ही सगळी यात्रा केली, गुरुचरित्रातल्या प्रवास वर्णनात मी मुद्दाम एक त्याच्यावर लेख लिहिलेला आहे. जा तुम्ही त्या ठिकाणी, ही सगळी स्थानं मी स्वतः पाहिलेली आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. तुम्ही मुद्दाम तो एकदा माझं ते सगळं वाचा की कशी काय यात्रा आम्ही केली गुरुचरित्रातल्या सर्व स्थानांची, जरूर वाचा. आणि परमात्मा सदाशिव कोल्हग्रामी नरसिंहदेव हा नरसिंहाची उपासना गुरूंची होती. गुरूंची आपण जरी दत्त संप्रदाय असलो तरी गुरूंनी स्वतः दत्ताची उपासना केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. ते नरसिंहाचे उपासक होते, परंतु त्यांनी कधी इतरांना हा आग्रह धरला नाही की तुम्हीही नरसिंहाची करा, असं नाही आहे. मी रामाचं केलं म्हणून तुम्ही सर्वांनी रामाचं करावं, मी कृष्णाचं केलं म्हणून तुम्ही सर्वांनी कृष्णाचं करावं, असा कुठलाही आग्रह त्यांनी धरलेला नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कोणालाही कुठल्याही देवतेचा आग्रह धरलेला नाही. जो पिंड जसा असेल त्या पिंडाची उपासना त्यांनी करावी, हे गुरूंचं तत्व होतं. पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर प्रख्यात, आता ते इकडे आले नरसोबाची वाडी, नरसिंहवाडी. 12 वर्ष ते नरसिंहाच्या वाडीला राहिलेले आहेत. आणि तिथे या पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर प्रख्यात पंचगंगा संगमी स्नात प्रयागाहून अधिक पुण्य. ते राहिले आहेत त्या ठिकाणी, गुरूंचा वास त्या ठिकाणी 12 वर्ष आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही पंचगंगेत स्नान केलं तर प्रचंड मोठं पुण्य तुमच्या पदरात पडेल, याची ग्वाही श्री गुरुदेव देत आहेत. तेव्हा पुढे असं जात जात कुठे आले ते उत्तरवाहिनी कृष्ण असे तयास्थानी स्नान करिता काशीहुनी अधिकता एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळ असे. आणि कासे तीर्थ वरवे केदारेश्वर पहावे पिठापुरी दत्तात्रय देवे वास केला सनातनी. पिठापूरला स्वतः दत्तात्रय देवतेनी वास केला असं स्वतः गुरुदेव सांगतायत. कोणाच्या तोंडून? सिद्धांच्या तोंडून, जे सिद्ध त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. आणि सिद्धा हे सरस्वती गंगाधरला हे सगळं सांगत आहेत. हा भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तीर्थे असती अपरंपार नो हे संसार येरझेर तया क्षेत्र आचरावे. असे महाबळाचे दर्शन 60 यज्ञांचे पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नाही जन्म मागुता. समस्त तीर्थे भूमीवरे आचरावे परिवरी. याप्रमाणे समस्त तीर्थ जी काय आहेत ही आचरावीत असं ते सांगता आहे. साधारण तुम्हासी सांगितली तीर्थे परियसी जे पहाल दृष्टीची विधीपूर्वक आचरावे. ऐकोनी श्री गुरुचे वचन शिष्य सकाळ करती नवन गुरुनिरोप घेऊन नित्य शिष्य निगती सकाळी. तेव्हा श्री गुरूंचा निरोप घेऊन ही सर्व तीर्थ तटाका यात्रा करण्यासाठी सर्व शिष्य या स्थानाहून निघालेले आहेत. सिद्धामणे नामधारकासी निरोप घेऊनी श्रीगुरुपाशी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्रीगुरु गौप्यरूपे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार सांगता होय मनोहर सकाळ भिष्टे साधनी. ब्रह्मरसाची गोडी सेविती जे घडोघडी त्यासी होईल आवडी साधे त्वरित परमार्थ. ब्रह्मरसाची गोडी लागणं कठीण आहे. ह्या साधे ह्या कथा ऐकताना सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. अर्धा तास झाला का 40 मिनटं झाली का मग आपल्याला झोप यायला लागते. प्रवचनाला आपण जातो तिथे आपल्याला झोप यायला लागते. अरे जिथं जे पाहिजे तिथे ते करा ना, हे तुमच्यासाठी उपलब्ध आहे, हे सोडू नका. सेविती जे घडोघडी त्यासी होई आवडी
साधे त्वरित परमार्थ गुरुचैत्र कामधेनू. अरे हे कामधेनू आहे तुमच्या हाताला लागली, सोडू नका. कितीही कंटाळा आला तरी सोडू नका. श्रोते होऊन सावधानू, जे ऐकती भक्तजनू लाधती चारी पुरुषार्थ. केवळ ऐकण्याने सुद्धा चारी पुरुषार्थ लाभतील इतकं याच्यामध्ये साठलेलं आहे. आणि या ठिकाणी आता गुरु राहणार आहेत वैजनाथ, गुप्त रूपाने राहणार आहे. तर सर्व शिष्यांच्या ह्या तीर्थयात्रेला आपण शुभकामना देऊया आणि पुढे चलूया. काषाय वस्त्रम करदंडधारिणं पांढरुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः.